IMSमध्ये नव्याने सुरू झालेल्या बॅचलर ऑफ ओकेशन यामध्ये बॅचलर इन बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स, त्याचबरोबर बॅचलर इन ट्रॅव्हल अँड टुरिझम यामध्ये 3 वर्षाचा पदवीचा अभ्यासक्रम, यामध्ये 60% प्रॅक्टिकल आणि 40% थेरी अशा पद्धतीनं अनोख्या पद्धतीचा अभ्यासक्रम, व्यावसायिक शिक्षण आणि महत्त्वाचं म्हणजे नोकरीची खात्री। जर विद्यार्थ्यांना यामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना योग्य ते मार्गदर्शन होणं खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठीच न्यूज टुडे 24नं IMSचे संचालक डॉक्टर मेहता यांची खास मुलाखत घेतली आहे। पाहूयात तर नेमके बॅचलर ऑफ ओकेशन काय आहे। नमस्कार, मी प्रियंका धारवाले आपलं सगळ्यांचं स्वागत करते। तुम्ही म्हणाल की नेमकी चर्चा कुठे सुरू आहे, तर चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन शिक्षण प्रणाली आणि अहमदनगर जिल्ह्यामधलं सध्याचं सर्वात चर्चेत असणारं आणि अत्याधुनिक शिक्षण देणारं एक संस्था आहे, ती म्हणजेच IMS CDR संस्था आहे। या संस्थेत मी आज आली आहे आणि माझ्यासोबत डॉक्टर मेहता सर आहेत, संचालक आहेत त्या या संस्थेचे। 1991 रोजी ही संस्था सुरू झाली आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक वेगळं शिक्षण, वेगळी प्रणाली आणि या शिक्षणामध्ये नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत असतात। याच संस्थेबद्दलची आज सखोल चर्चा, या संस्थेमध्ये नेमकं सध्या सुरू काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या कोविड असताना देखील वेगळे उपक्रम काय राबवले जात आहेत, नेमक्या काय गोष्टी घडतात, या सगळ्याचा आढावा घ्यायचा आहे। मेहता सर नमस्कार। नमस्कार। सुरुवातीला सध्या कोविडचं प्रकरण सुरू आहे आणि त्यामुळे शिक्षण देखील ठप्प झालेलं आहे, मात्र नवनवीन ज्या गोष्टी सुरू असतात त्या IMS मध्ये सुद्धा सुरू असतात। IMS बद्दल काय सांगाल, कशी संस्था आहे आणि कसं काय काम चालू आहे? ओके, पहिले तर प्रथम नमस्कार सर्वांना। आमचं IMS जे आहे ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1991 मध्ये सुरू झालं होतं। BPHE सोसायटी जी आमची मेन सोसायटी आहे त्यांनी हे इस्टॅब्लिश केलं होतं आणि आमची दुसरी संस्था आहे अहमदनगर कॉलेज आणि CSRD। आता IMS जे आहे ते आपलं पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आत्तापर्यंत होतं, त्यामध्ये आम्ही MBA 2 वर्षाचं, MCA मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ते आता या वर्षापासून 2 वर्षाचं आहे, तर ते आम्ही चालवतो। आणि त्याचप्रमाणे आपल्याकडं PhD रिसर्च सेंटरसुद्धा आहे मॅनेजमेंटमध्ये, म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ पुण्याचे सगळे प्रोग्राम्स आहेत। आणि त्याचप्रमाणे आम्हाला AICT म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांची मान्यता आहे। आता इतक्या थोड्या वर्षात आपल्याला तर माहीतच आहे की नगरसारख्या शहरात राहून आम्ही बरंच चांगलं काम केलेलं आहे असं मग सांगण्यात हरकत नाही आहे। आणि आम्हाला जे ॲक्रिडेशन असतं NAC ॲक्रिडेशन बेंगलोरचं, तर त्यामध्ये आता आम्हाला रिॲक्रिडेटेड A+ भेटलं, म्हणजे 3.44 आउट ऑफ 4, म्हणजे ते सांगण्यात प्राऊड वाटतं का युनिव्हर्सिटी ऑफ पुण्यामध्ये सगळ्यात हायेस्ट आहे। आणि ते आपण फक्त अहमदनगरमध्ये आहे, म्हणजे पण पुणे आणि दुसरे जे शहर आहे नाशिक त्यापेक्षा आपलं रँकिंग हाय आहे। त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठने आपल्याला बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डसुद्धा दिलेला आहे आणि बरेच दुसरे अवॉर्ड्स दिलेले आहे। हे आम्हाला एक लेटेस्ट ECOCHAM असोसिएशन फॉर इंडियन चेंबर्स, म्हणजे हे न्यू दिल्लीचं आहे, त्यांनी आम्हाला अवॉर्ड दिलेला आहे बेस्ट इमर्जिंग इन्स्टिट्यूट। असे बरेच अनेक अवॉर्ड भेटलेले आहे। आणि अवॉर्ड कशासाठी भेटतं, कारण की आपण एक क्वालिटी मेंटेन केलेलं आहे। आपला जो स्टाफ आहे ते टोटली ट्रेंड आहे, परमनंट स्टाफ आहे आमचं सगळं, ऑल स्टाफ आर परमनंट। आणि त्याचप्रमाणे बरेच लोक आमचे 14 PhDs आहेत, म्हणजे 23 पैकी 14 PhD आहे, म्हणजे ते फार हाय आहे। आणि त्यासाठी आपलं इथं चांगलं काम चालू आहे। आणि या वर्षापासून आम्हाला एक स्पेशल परमिशन भेटलेलं आहे बॅचलर ऑफ वोकेशनचं। सर नवीन काहीतरी प्रयोग करतायत त्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं IMS CDR मध्ये सध्या काय सुरू आहे आणि या संस्थेबद्दल काय सांगाल, म्हणजे लॉंग फॉर्म काय आहे आणि जे आपले ग्रामीण भागातली मुलं आहेत सध्या सर्वजण मुंबई पुण्यावरून आपल्या गावाकडे आलेले आहेत, तर मला असं वाटतं की IMS त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय असणार आहे सध्या, त्याबद्दल सध्या काय सुरू आहे कॉलेज? आता आमचं फुल फॉर्म जे आहे IMS CDR इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च, पण आम्ही त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये IMS अहमदनगर, म्हणजे हे आम्ही रजिस्टर पण केलेलं आहे आमचं नाव IMS अहमदनगर। तर त्यासाठी आपण IMS अहमदनगर म्हणतो। आणि ते इथं आपण मेनली आपले जे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस चालू आहे, परंतु आता हे कोविड सिच्युएशनसाठी स्टुडंट्स तर येत नाही आणि त्यासाठी आम्ही बरंच ऑनलाईन सुरू केलेलं आहे। युनिव्हर्सिटीने जसं गायडन्स दिलं त्याचप्रमाणे आमच्या टीचर्सनी ऑनलाईन लेक्चर्स बनवलेले आहे, तर ते लेक्चर्स आम्ही डायरेक्ट स्टुडंट्सला देतो। आणि म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की बरंच त्याचं
एन्करेजमेंट आहे, स्टुडंट्स फार उत्साहिक आहे ऑनलाईन एज्युकेशनला. ओके. ठीक आहे, ते काही जाग्यात खेडेगावात कनेक्टिव्हिटी थोडं लो आहे आणि थोडे प्रॉब्लेम्स आहे लोकांकडं, पण आता मोबाईल फोनवर त्यांना ते स्मार्टफोनवर पण सुद्धा ते ऑनलाईन लेक्चर्स घेतात. मग याचे काय एक्झाम वगैरे आहे तर एक्झाम वगैरे झालेल्या आहेत का? नाही, आता कसं आहे का रूल्सप्रमाणे एक्सेप्ट फॉर द फायनल इयर दुसऱ्या सगळ्यांना आम्ही जे दुसरं इंटरनल असेसमेंट आणि त्यांचे जे पूर्वीचे मार्क्स दुसरे सब्जेक्ट दिलेले एक्झाम त्याप्रमाणे आम्ही त्यांना दिलेलं आहे. परंतु जे फायनल इयरचे स्टुडंट्स आहे त्यांचे निर्णय अजून आलेला नाही आहे आणि बहुतेक सुप्रीम कोर्ट आता 1-2 दिवसात निर्णय देणार आहे का ते फायनल इयरची एक्झाम घ्यायची का नाही घ्यायची. नक्कीच सध्याचं जे काही शिक्षणाच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्याचे अपडेट आपण सातत्याने घेत असतो. मात्र आज चक्क कॉलेजमध्ये देखील काय घडामोडी आहेत त्या जाणून घेतल्यात. आपण आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे येऊयात. सर, व्होकेशन्सबद्दल काय सांगाल? काय आहे हा नवीन उपक्रम? कोणते कोणते कोर्सेस आहेत? किती वर्षाचे आहेत आणि मुलांना कसा फायदा होईल याचा? हां, तर आता दुसरं एक फक्त आम्हाला MBA MCAचे जे प्रोग्राम्स आहे, आता तुम्हाला सांगितलं कोविड पोझिशन, ते ऑलरेडी आम्ही हे ज्यांना प्रमोट केलं, जे फर्स्ट इयरला होतं ते आता सेकंड इयरला आले, तर त्यांचं ऑलरेडी आम्ही ऑनलाईन क्लासेस सुरू केलेलं आहे आणि रिस्पॉन्स पण चांगला आहे. म्हणजे ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आता फक्त फायनल इयरचं बाकी आहे आणि जे नवीन येणार आहे त्यांचं बाकी आहे. तर तसं आहे. आता नवीनमध्ये ओकेशनचे सुरू होणार आहे सगळ्या गोष्टी, याच्याबद्दल मला माहिती हवी. आता हे जे आम्ही 2 नवीन कोर्सेस सुरू करणार यावर्षी, बॅचलर ऑफ वोकेशन. आता वोकेशन याचा अर्थच आहे का ते तुम्हाला एम्प्लॉयमेंटसाठी मदत करणार. आणि त्यामध्ये आम्ही जे 2 आम्हाला जे परमिशन भेटलेलं आहे, बॅचलर ऑफ वोकेशन इन ट्रॅव्हल अँड टुरिझम आणि दुसरं आहे बॅचलर ऑफ वोकेशन इन बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स. तर हे 2 सेक्टर आज आपण बघतो का फार महत्त्वाचे झालेले आहे. म्हणजे बँकिंग, फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणजे NBFC, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी, आणि त्याचप्रमाणे इन्शुरन्स कंपनी. इन्शुरन्समध्ये लाईफ इन्शुरन्स, नॉन लाईफ, ते सगळं येतं. आणि त्यामध्ये आज आपण बघतो का फारच स्कोप आहे. आपण दोन्ही बघतो का आता बँकिंग काही वर्षात बँकिंगचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. बरेच लोकांनी अकाउंट्स ओपन केलेले आहे. परंतु इन्शुरन्स अजून पण अंडर कवर्ड आहे. जितकं इन्शुरन्स पाहिजे तितकं नाही आहे. आणि आता हे कोविडसाठी सर्वांना समजलं का इन्शुरन्स किती महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. तर ह्या दोन्ही त्याच्यात फारच महत्त्व आहे आणि हे आम्ही जे सिलेक्ट केलेलं आहे ते एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने फारच महत्त्वाचं राहणार. या शिक्षणामध्ये थेरी आणि प्रॅक्टिकल कशा पद्धतीने असणार आहे आणि प्लेसमेंटचं कसं असणार आहे? हां, आता हे जे दोन्ही कोर्सेस आहे, जे बॅचलर डिग्री आहे, ते पुणे युनिव्हर्सिटीने सिलेबस अप्रूव्ह केलेला आहे. म्हणजे आपण नाही करत, पुणे युनिव्हर्सिटीने केलेलं. म्हणजे ऑफकोर्स आमचे टीचर्स इन्वॉल्ड होते. परंतु हर एक सेमिस्टर, आता हे सेमिस्टर पद्धत आहे आणि त्यामध्ये म्हणजे 3 वर्षात आपले 6 सेमिस्टर होणार. तर 6 प्रत्येक सेमिस्टरमध्ये एक प्रॅक्टिकल भाग आहे. तुम्हाला बाहेर जाऊन कुठंतरी ट्रेनिंग घ्यायची, म्हणजे ज्याला आपण इंटर्नशिप म्हणतो. म्हणजे आता समजा तुम्ही ट्रॅव्हल अँड टुरिझम घेतलं तर तुम्हाला कोणत्या ट्रॅव्हल एजंटकडे जायचं किंवा कोणती ते टुरिझम कंपनीकडे जायचं आणि तिथं ॲक्च्युअल इंटर्नशिप 4-5 आठवड्याचं घ्यायचं आहे. आणि तिथून तुम्ही आल्यावर तुमचं एक ते पेपर प्रेझेंट करायचं तर तुम्ही ॲक्च्युली तिथं काय केलं. तर हे फारच महत्त्वाचं आहे आणि डेफिनेटली ते लोकांना ते एक्सपिरियन्स होईल आणि त्याप्रमाणे त्यांना नोकरीमध्ये पण सुद्धा फारच फायदा होईल. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं शिक्षण सुरू असताना त्याचे प्रात्यक्षिके तुम्ही सुद्धा घेणार आहात आणि एकीकडे तुमचं प्रात्यक्षिक आणि शिक्षण, त्यामुळे हा जो अभ्यासक्रम आहे तो अत्यंत मजबूत आणि तो विद्यार्थी एकदम स्ट्रॉंगली बाहेर पडणार आहे जेव्हा तो पूर्ण शिक्षण घेऊन बाहेर पडेल. मात्र 3 वर्ष कशा पद्धतीने असणार आहेत? सुरुवात कशी असणार, म्हणजे डिप्लोमा किंवा या चेंजेस आहेत? आता हे जे नवीन एज्युकेशन पॉलिसी जे 1 महिन्या अगोदरच गव्हर्नमेंटने डिक्लेअर केली आणि अजून बरंच त्याच्यावर चर्चा आणि डिस्कशन आहे. तर गव्हर्नमेंटने काय म्हटलेलं आहे का हर एक टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना चॉईस पाहिजे का तुम्हाला कंटिन्यू करायचं का नोकरी करायची. तर आता ह्या कोर्समध्ये पण त्यांनी असं प्रोव्हिजन ठेवलेलं आहे की जर तुम्ही 1च वर्ष केलं आणि मग तुम्ही काय कारणाने नाही करता आलं तर तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल. जर 2 वर्ष केलं तर तुम्हाला डिप्लोमा भेटेल आणि जर 3 वर्ष केलं तर तुम्हाला डिग्री भेटेल. तर मग हे असं फ्लेक्सिबिलिटी दिलेलं आहे आणि त्यासाठी ते लोकांना पण चांगलं होणार. म्हणजे नाही तर काय असतं तर समजा 3 वर्षाचा कोर्स तुम्ही घेतला आणि तुम्ही 2 वर्षात सोडलं तर तुम्हाला डिग्री नाही भेटत आणि काहीच नाही भेटत. पण यामध्ये आता काय केलेलं आहे का ते प्रोव्हिजन आहे 2 वर्षात डिप्लोमा, 1 वर्षात सर्टिफिकेट, 3 वर्षात डिग्री. मग ते फ्लेक्सिबिलिटी गव्हर्नमेंटनी ठेवलेली आहे आणि ते फारच चांगलं आहे लोकांना का ॲटलिस्ट सर्टिफिकेट आहे, ॲटलिस्ट डिप्लोमा आहे आणि जर 3 वर्ष राहिलं तर डिग्री आहे.
नक्कीच. म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं आपलं शिक्षण अर्धवट नाही राहणार आहे. प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला कॉलेज काही ना काही देत आहे. सर, आपण महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊयात. फी स्ट्रक्चर कसं असणार आहे आणि मुलांनी कशा पद्धतीने तुमच्याशी संपर्क साधून या गोष्टींमध्ये ॲडमिशन कसं घ्यायचं? आता फीज जे असतात ते प्रत्येक कोर्सचे रेग्युलेटेड असतात. आमचे दुसरे जे प्रोग्राम आहे त्याच्यासाठी शिक्षण शुल्क कमिटी आहे, परंतु हे जे कोर्स आहे अंडर ग्रॅज्युएटचे त्याचे फीज युनिव्हर्सिटी ठरवते. परंतु हे नवीन जे कोर्स आहे त्यासाठी अजून युनिव्हर्सिटीने डिटेल्स दिलेले नाही आहे. आत्ता आम्ही जे दुसरे अंडर ग्रॅज्युएटचे प्रोग्राम आहे BBA BCA त्याचप्रमाणे आम्ही फीज ठेवलेली आहे. तर लगभग 25,000 पर इयर आहे. त्यामध्ये पण आम्ही इन्स्टॉलमेंट दिलेलं आहे आणि नंतर तर गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी फिक्स करणार तर फीज किती आहे. आणि जर दुसरं एक महत्त्वाचं आहे का जे स्टुडंट्स नेहमी विचारतात की भाई आपल्याला स्कॉलरशिप भेटणार का, जर रिझर्व्ड कॅटेगरीचे असेल दुसरे असेल तर नेहमी दुसऱ्या कोर्सेसला स्कॉलरशिप आहे, परंतु अजून त्याचं डिटेल्स आलेले नाही आहे. पण आम्हाला अपेक्षा आहे की त्याचं पण येईल. आम्ही ऑलरेडी मिनिस्ट्री ऑफ सोशल वेलफेअरला लिहिलेलं आहे का हे नवीन कोर्स आहे तर त्यासाठी तुम्ही त्याच्यावर विचार करावा. तर आता आम्हाला असं वाटतं की त्याची पण स्कॉलरशिप येईल लवकर. नक्कीच. फी स्ट्रक्चर झालं, नेमकं कॉलेजमध्ये कशा पद्धतीने ॲडमिशन घ्यायचं या विषयाकडे येणार आहोत. मात्र मला असं वाटतं की सगळ्यांसाठी महत्त्वाचा विषय म्हणजे टुरिझम असणार आहे. आणि सर, टुरिझमबद्दल थोडंसं संक्षिप्तमध्ये माहिती हवी आहे की टुरिझममधून कशा पद्धतीने मुलांसाठी स्कोप आहे पुढे आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकणार आहे. आता हे जे दोन्ही जे कोर्सेस आहे तर त्यामध्ये जे वोकेशन आहे तर त्यामध्ये दोन भाग आहे. एक तर तुम्हाला जॉबमध्ये मदत होईल किंवा तुम्हाला सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्हाला स्वतःचं सुरू करायचं. आता आज समजा कोणाही ठरवलं की भाई मला एकाची फ्रँचायझी घ्यायची आहे तर त्याला काय तुम्हाला एक लहान एक ऑफिस पाहिजे आणि टेलिफोन पाहिजे आणि तुम्ही स्वतः सगळं करू शकतात. म्हणजे तुम्ही कस्टमरला अट्रॅक्ट करायचे आणि ते आल्यावर बुकिंग करून तुम्ही तुझे मेन आहे त्यांच्याबरोबर संपर्क करायचा. म्हणजे इतकं त्याच्यात इन्व्हेस्टमेंट लागत नाही. तर तुम्हाला स्वतःचं पण सुरू करता येतं. आता तुम्ही नगरमध्ये पण बघेल का लहान लहान सगळ्यांनी ट्रॅव्हल एजंट सुरू झालेले आहे आणि अजून होणार पण आहे. त्याचप्रमाणे बँकिंग आणि इन्शुरन्स ते पण फार महत्त्वाचं आहे. कारण का इन्शुरन्समध्ये आज एजन्सी फार गरज आहे. बरोबर. LIC आणि दुसरे आता प्रायव्हेट इन्शुरन्स भरपूर स्कोप आहे. तर त्यामध्ये काय इतकं आपल्याला भांडवल लागत नाही. तर तुम्हाला स्वतःचं बिझनेस पण करता येतं किंवा हे जे कंपन्या आलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला एम्प्लॉयमेंट पण भेटेल. नक्कीच. सरांनी सांगितलेलं आहे की व्यवसाय हा तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर स्वतःचा देखील सुरू करणार आहात आणि स्वतःचा व्यवसाय म्हणजे आपण हक्काचे मालक, आपल्या मनाचे मालक असतो. सर, सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न शेवटचा, ॲडमिशन प्रोसेस कशी आहे, ॲडमिशन कुठे घ्यायचं आणि कधीपर्यंत ॲडमिशन होऊ शकतं? हां, ॲडमिशन आता कसं आहे का ॲडमिशन प्रक्रिया आपली सुरू झालेली आहे आणि इथं जे स्टुडंट्स जर इंटरेस्टेड असेल त्यांनी आमचे जे मेन कोर्स कोऑर्डिनेटर आहे डॉक्टर विक्रम बारनवास यांचा संपर्क घ्यायचा किंवा डॉक्टर भावसर आहे त्यांचा संपर्क घ्यायचं आणि मग आम्ही फॉर्म तुमच्याकडून भरून घेणार आणि तुम्हाला ॲडमिशन देणार. आता हे नवीन वर्ष सुरू कधी होईल त्याचं पण स्पष्टीकरण आलेलं नाही आहे. तर ते जेव्हा गव्हर्नमेंट म्हणेल तेव्हा आपण ते सुरू करणार. आणि गव्हर्नमेंट जर सांगेल, युनिव्हर्सिटी सांगेल की ॲटलिस्ट तुम्ही ऑनलाईन सुरू करा तर आम्ही त्याप्रमाणे ऑनलाईन सुरू करणार. तर अजून त्याचे डिटेल्स आलेले नाही आहे, पण आम्हाला अपेक्षा आहे की आता थोडे 10-15 दिवसात सगळं आपल्याला अजून क्लॅरिटी येईल. परंतु फक्त आता जे सध्या मेन आहे की ज्या स्टुडंट्सला इंटरेस्ट आहे तर त्यांनी इथं रजिस्टर करून ॲडमिशन घ्यायचं. कारण की याची सीट्स फक्त 25 आहे. हां, म्हणजे याचे ट्रॅव्हल टुरिझमचे 25 सीट आणि बँकिंग फायनान्स इन्शुरन्सचे 25 सीट. नक्कीच. विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा विषय आणि फक्त 25 जागा शिल्लक आहेत. लवकर तुम्ही ॲडमिशन घ्या. तुम्हाला माहीत आहे अहमदनगर शहरातील अत्याधुनिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगळी शिक्षण प्रणाली, उच्च शिक्षण प्रणाली IMS CDRमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यायला नक्की या. सर, सगळ्यात शेवटचा प्रश्न, आणखी काही नवीन योजना आहेत का कॉलेजेसमध्ये आणि कशा पद्धतीनं आता याच्यासाठी तयारी करण्यात येते? या 2 कोर्सेसची तयारी कशी सुरू आहे सध्या कॉलेज? या 2 कोर्सेस आम्ही ऑलरेडी आमचे सगळे टीचर्स अपॉइंट केलेले आहे प्रत्येक सब्जेक्टला. त्यांना ऑलरेडी सब्जेक्ट दिलेलं आहे. त्यांनी आता ऑलरेडी सब्जेक्टची प्रिपरेशन सुरू केलं का आपल्याला किती ऑनलाईन घ्यायचं, किती ऑफलाईन घ्यायचं. त्याचप्रमाणे एक सांगायचं महत्त्वाचं का जे आमचं IMS आहे तिथं आमचं एक सेपरेट एंटरप्रिनरशिप सेंटर आहे ज्याला आम्ही SITC म्हणतो, म्हणजे स्किल एन्हान्समेंट अँड एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेंटर. मोठं एक सेंटर आहे. तर त्यामध्ये आम्ही व्हेरियस स्किल्स द्यायचा प्रयत्न करतो.
म्हणजे लोकाला कॉम्प्युटर प्रोफिशन्सी किंवा लहान लहान कोर्सेस आम्ही बरेच घेतो. तर ते सुद्धा आम्ही ज्या लोकांना गरजू आहे किंवा जे स्टुडंट्स आहे तर त्यांना ॲडिशन पाहिजे. समजा आता हे स्टुडंट आले आणि त्यांना वाटलं का आपलं इंग्लिश इतकं चांगलं नाही आहे, तर आमच्याकडे इंग्लिश लॅब आहे आणि त्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकल स्किल ट्रेनिंग देणार का इंग्लिश कसं बोलायचं, कसं लिहायचं. तर ते तसं जे आहे स्किल डेव्हलपमेंट, तर ते आम्ही प्रत्येक स्टुडंट्सकडून पण करून घेणार. आम्ही हे बाहेरच्या लोकांसाठी पण करतो आणि स्वतःच्या स्टुडंट्ससाठी पण करतो. तर ते स्किल एन्हान्समेंट आणि एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट सेंटर, म्हणजे आपण जर उद्योजक बनवायचं, एंटरप्रेनर व्हायचं तर काय मदत लागेल त्याचे आम्ही सेमिनार्स घेतो, त्यांना मदत करतो. ते सगळं आमच्याकडं असतं. नक्कीच खूप महत्त्वाचा विषय हा सुद्धा आहे की इथे विद्यार्थी आल्यानंतर त्याच्यामध्ये एखादी गोष्ट जर कमी असेल तर ती भरून काढण्यासाठी कॉलेज प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टीची कमीपणा या ठिकाणी होणार नाही. जर कुठले गुण नसतील तर ते गुण सुधारवण्यासाठी कॉलेज महत्त्वाचं ठरतं. सर, महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे ॲडमिशन्स पूर्ण या कॉलेजमध्ये कुठल्या ठिकाणाहून होतात? विद्यार्थी म्हणजे लांब लांबून येत आहेत का आणि आतापर्यंतचे आपले विद्यार्थी कुठे चमकत आहेत? नाही, आता कसं आहे, आमचं आता संस्थेला लगभग 30 वर्ष आता होईल आहे. 91मध्ये सुरू झालेलं आहे आणि आपले स्टुडंट्स संपूर्ण इंडियामधून येतात. कारण का कसं जे ॲडमिशन प्रोसेस आहे ते सेंट्रलाइज आहे, ते आमच्या हातात नाही आहे. ते ॲडमिशन कमिटी असते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं. लोकांना ज्यांना इच्छुक आहे त्यांनी तिथं अप्लाय करायचं आणि तिथून मग ते लोक डिवाईड होतात. आता कसं आहे की नगरमध्ये पण हे चांगलं इन्स्टिट्यूट आहे, परंतु ते काही पोरांना क्रेज असतं तर पुण्याला, पण ते पुणे जाऊन त्यांना नंतर समजतं का हे इन्स्टिट्यूट बेटर आहे ना. ते फक्त कसं आहे काही ते पुण्याचं इमेज झालेलं आहे, संस्थेचं नाही झालेलं आहे, पण ते शहरचं झालेलं आहे. कारण का आपल्या शहरात लोक म्हणतात मॉल नाही आहे, सिनेमा हॉल नाही आहे. अरे पण ते पण येईल. आणि आता कोविड सिच्युएशनमध्ये तर ह्या जागा आपल्यासारखी जागा चांगलंच आहे ना. तर इथं स्कोप जास्त आहे आणि स्टुडंट्स टोटल अहमदनगरहून येतात, काही बाहेरून पण येतात जे नेबरिंग डिस्ट्रिक्ट्स आहे आणि तिथून पण लोक येतात. नक्कीच सरांनी सांगितलेलं आहे की नगरमधील जिल्ह्यांमधील मुलांसाठी, ग्रामीण भागातील मुलांसाठी अत्यंत जिल्ह्याच्या नजदीक असणारं आणि मध्यवर्ती ठिकाणी असणारं हे सगळ्यात महत्त्वाचं IMS CBR कॉलेज आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, औरंगाबाद पुणे महामार्गाच्या लगत हे कॉलेज आहे. सगळेजण पाहत असाल. मात्र तुम्हाला लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचे या 2 वॅकेशन कोर्सेससाठी, जे कोर्सेस तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. शिक्षण प्लस व्यवसाय आणि तुमच्यातला एक सुजाण नागरिक, एक देशासाठी चांगला उद्योजक घडवण्यासाठी ही संस्था काम करते. मेहता सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे या कोर्सेसबद्दल आणि खऱ्या अर्थानं मुलांना देखील या कोर्सेसचा खूप फायदा होणार आहे. आणि एक इच्छा आहे की लवकरात लवकर सर्व ॲडमिशन्स होतील आणि मुलं देखील लवकरात लवकर तुम्ही तुमची सीट निश्चित करा, कारण कॉलेज तयार आहे. तुम्ही तयारीला लागा आणि ॲडमिशन आजच नक्की फिक्स करा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.